आणि तिने वातावरण बदलून टाकलं. भावनावश झाली, कारण तिचं नावच भावना आहे. पुढे मी निमंत्रित करतो आजचे जे सत्कार मूर्ती आहेत त्यांना तर बोलून द्यायला पाहिजे. तर त्यांनी आज हा जो कार्यक्रम त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी जो त्याचं नियोजन केलं होतं त्याबद्दल आणि त्यांचे सहकारी संघटनेतले डोगरीमधले त्यांनी जे त्यांचं बद्दल मनोगत व्यक्त केलं याच्यातून मला वाटतं त्यांच्या मनामध्ये संमिश्र भावनांचा जसा एक कल्लोळ वाचलेला असेल. त्याच्यातून वाट काढत त्यांनी आपले विचार मांडावे, स्वतःला व्यक्त करावं, स्वतः व्यक्त व्हावं. बरोबर सर. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध, जगात विश्व बंधुत्व निर्माण करणारे भगवान रविदास, राजर्षी शाहू महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. लोकशाही राजे छत्रपती शिवाजी महाराज, सर्व महानायिका, सर्व महापुरुष यांना यांच्या विचारांना अभिवादन करतो. मंचावरील आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ बंधू, केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्टाईट कर्मचारी कल्याण महासंघ, मंचावरील उशीर झालेला आहे म्हणून मी सर्वांचे नाव घेणार आहे. मंचावरील सर्व माझे आत्मेष्ट, या कार्यक्रमास आलेले सर्व माझे व्यावसायिक बंधू, गटाधिकारी असतील, गटप्रमुख असतील, मुख्याध्यापक आहेत, इन्चार्ज मुख्याध्यापक असतील, शिक्षक, शिपाई आहेत, सफाई कामगार आहेत आणि स्वच्छता निरीक्षक, त्याचबरोबर वॉचमन देखील आहे. सर्व संघटनांचे सर्व पदाधिकारी ज्या निर्माण केलेले आहेत, त्याचबरोबर माझे सर्व नातेवाईक यांनी आज माझ्यासाठी वेळ दिला, त्यामुळे मी आपला खरोखरच ऋणी आहे. आपण बऱ्याच दूरदूरून आलात माझ्यासाठी. आज मला जे बोलायचं आहे ते मी माझ्या पुस्तकामध्ये माझं मनोगत लिहूनच दिलेलं आहे. बोलताना कंठ दाटून येतो म्हणून बोलवत नाही. पुनश्च आपलं सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वेळ भरपूर झालेला आहे. माझं संपूर्ण मनोगत मी आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आपण हे पुस्तक जरूर वाचावं आणि त्यावर अभिप्राय मला लिखित स्वरूपात द्या. पुढची आवृत्ती जी येईल त्यामध्ये मी नक्कीच त्याचा समावेश करणार आहे. एक पुस्तक माझं प्रकाशित झालेलं आहे, सामाजिक समतेचा महामेरू, भगवान रविदास, खंड 1, भगवान रविदासांचे धार्मिक विचार. दुसरं पुस्तक जीवनचेत. तिसरं पुस्तक येत आहे भगवान रविदासांचे सामाजिक विचार, खंड 2. खंड 3 येत आहेत भगवान रविदासांचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला, काय प्रभाव आहे, ते खंड 3 येत आहे. आणि खंड 4 आहे भगवान रविदासांनी भारतीय समाजावर जे सप्तशील दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या बाबत जे समाजामध्ये, भारतामध्ये आणि जगामध्ये जे गैरसमज पसरलेले आहेत, पसरविलेले आहेत, त्यांच्या बाबत सप्रमाण मी काही मुद्दे दिलेले आहेत. हा खंड 4 आहे. असं एकत्रित या वर्षभरामध्ये म्हणजे 7 डिसेंबरच्या आधी हे मी प्रकाशित करणार आहे मराठीमध्ये आणि त्यानंतर हे 4ही खंड हिंदीमध्ये प्रकाशित करणार आहे. आज आलेले सुखदेवजी वाघमारे साहेब, अखिल भारतीय रविदासी धर्म संघटन, यांनी मला सांगितलं या प्रत्येक खंडाच्या आपण लाख प्रती आपण काढणार आहे आणि पूर्ण हे साहित्य भारत देशामध्ये, जगामध्ये देण्यासाठी ते प्रकाशित होणार आहे. पुनश्च
आपणा सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वेळ बराच झालेला आहे. पुनश्च आपण माझ्यासाठी आलात. पुनश्च आपल्याला आभार व्यक्त करून धन्यवाद देतो. माझं पूर्ण मनोगत मी या ठिकाणी बोलत नाही. मी पुस्तक रूपाने आपल्याला दिलेलं आहे. धन्यवाद. जय भीम. जय गुरु रविदासजी. जय भारत. धन्यवाद रोजोत्कर सर.